गेल्या 14 वर्षांपासून प्रलंबित असलेलं जादूटोणा विरोधी विधेयक आज अखेर मंजूर करण्यात आलंय। तर तब्बल 14 वर्षांनंतर हे विधेयक आता मंजूर करण्यात आलेलं आहे। मात्र या विधेयकाला शिवसेना आणि भाजपचा असलेला विरोध कायम आहे। शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सरकारनं फसवणूक करून हे विधेयक मंजूर केल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर कायद्याचा दुरुपयोग झाल्यास रस्त्यावरही उतरणार असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर या संपूर्ण घटनाक्रमावर या संपूर्ण विधेयक पारित करण्यावर त्यांनी तीव्र अशी नापसंतीही व्यक्त केली आहे। मात्र नरेंद्र दाभोलकरांचे सुपुत्र हमीद दाभोलकर यांनी या संपूर्ण विधेयकाच्या पास झाल्यानंतर समाधान मिळालं असल्याची वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। तर जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर हमीद दाभोलकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। चांगली बाब आहे। निश्चित 18 वर्ष त्यासाठीच आपला झगडा चालू आहे आणि त्याच्यामुळे विधानसभेत ते पारित होणं हे कायदा होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे। जर विधान परिषदेत पास झाला असेल तर ते लवकरात लवकर परिषदेमध्ये देखील मांडावं अशी अपेक्षा आहे। त्याच्यामध्ये सेव्हिंग क्लॉज घालण्याच्या मुद्द्यावरती पूर्वीपासूनच एकमत होतं, त्यामुळे तो मुद्दा जर त्याच्यामध्ये घातला असेल तर काही अडचण नाही। परंतु मला असं वाटतंय की बाकीच्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये बदलल्या गेल्या त्याच्याविषयी माहिती घेणं आवश्यक आहे। ऑर्डिनन्सच्या स्वरूपातलं जर बिल मंजूर झालं असेल, ज्या स्वरूपात ऑर्डिनन्स होता त्याच्यात जर काही किरकोळ बदल शाब्दिक करून जर मंजूर झाला असेल तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे। तर अखेर हे जादूटोणा विरोधी विधेयक 14 वर्षांनी मंजूर झालेलं आहे। त्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। हे खरं आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची मर्डर झाला, हत्या झाली आणि त्यामुळेच हे विधेयक इथपर्यंत येऊन पोहोचलं, ही वस्तुस्थिती आहे। पण सरकार हे बिल करण्यासाठी अतिशय कटिबद्ध होतं। ज्या काही सुधारणा सुधारून आता किंवा स्वीकारून या पद्धतीचं हे बिल संमत झालेलं आहे, खरं म्हणजे त्या बिलाचं तेच इंटरप्रिटेशन होतं। अशी कोणतीही मेजर सुधारणा यामध्ये झालेली नाही। फक्त लोकांच्या मनात जे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होती त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। आता या बिलामध्ये जी एक मेजर सुधारणा झालेली आहे की ज्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे खूप चर्चा करावी लागणार आहे, म्हणजे या बिलामधनं जर गुन्हा ठरवू शकणार असेल असं कोणतेही कृत्य कोणी करत असेल तर तिसऱ्या व्यक्तीला तक्रार करण्याचा अधिकार होता, तो मात्र आता या सुधारणेमधनं काढून घेतलेला आहे। आता केवळ कुटुंबातील व्यक्ती किंवा सफरर तक्रार करू शकतो आणि या बिलामधल्या अनुसूचीमधली जी 12 कलमं आहेत त्या कलमांमधली जवळपास 10.5 कलमं अशी आहेत की ज्यामध्ये कुटुंबातील इन्व्हॉल्व असतात आणि त्या स्वतः कधीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही। या बिलाचा मूळ उद्देश माणसं मेल्यानंतर कारवाई करण्याचा नव्हता। या बिलाचा मूळ उद्देशच असा होता, जादूटोणा विरोधी बिलाचा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा, की माणसं प्रत्यक्ष मरण्याच्या आधी ती वाचवता आली पाहिजे आणि आता कुटुंबातली माणसं इन्व्हॉल्व असल्यामुळे ती तक्रार करण्यासाठी पुढे धजावणार नाही। त्यामुळे हा एक मोठा मुद्दा आहे की माणसांचे जीव कसे वाचवता येईल त्यातनं मार्ग काढण्याची गरज आहे। तर अखेर 14 वर्षांनंतर हे जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलेलं आहे। यानंतर हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। परंतु या संपूर्ण विधेयक पास करण्याच्या प्रक्रियेला शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतलेला आहे। विरोधकांची फसवणूक करून हे विधेयक पास केल्याचा आरोप सुभाष देसाई यांनी केलेला आहे आणि याच संदर्भात आपण थेट नागपूरला जाणार आहोत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत। या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अधिक माहिती द्यायला जितेंद्र, काय सांगता येईल? आता शिवसेनेनं तरीही आपला आक्षेप नोंदवलेला आहे। हे संपूर्ण विधेयक फसवणूक करून विरोधकांची मांडलं गेल्याचं, पारित केलं गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। काय अधिक सांगता येईल? नक्कीच विरोधकांचं जे म्हणणं आहे ते की विरोधकांना विश्वासात न घेतल्याचा त्यांचा आरोप होत आहे। ज्या सूचना सुचविलेल्या होत्या त्या दूर न करता हे विधेयक बहुमताने पास केल्याचा आरोप विरोधक करतायत। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आहेत। शिंदे साहेब, मला सांगा की नेमकं काय घडलेलं आहे आणि आता तुमचं काय आक्षेप आहे यावर? खरं म्हणजे या सभागृहामध्ये या जादूटोणा विधेयकावर चर्चा सुरू होती। आमचं विरोधी पक्षाचंही म्हणणं होतं की हे बिल सर्वांच्या सूचनांचा विचार करून सगळे आक्षेप जे धार्मिक संस्था आहेत, वारकरी संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्यांचा जे आक्षेप आहेत ते आक्षेप दूर करून हे विधेयक आपण पुढे घेऊन जायला पाहिजे। या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे
श्याम मानव हे उद्धव ठाकरे साहेबांना देखील भेटले होते. त्यांनी सांगितलं होतं की नरबळी आणि जादूटोण्या याला विरोध आहे, परंतु हिंदू धर्मावर घाला घालणारा कुठलाही कायदा या कायद्यात असता कामा नये. त्यामुळे आम्ही सूचना करत होतो, काही सुधारणा सुचवत होतो, परंतु हे सगळं चालू असताना केवळ घिसाडघाईने पाशवी बहुमताच्या जोरावर, सत्तेचा जो डोक्यामध्ये कैप चढलेला आहे त्याच्या जोरावर हे बिल मंजूर करण्याचं कारस्थान या सरकारने केलेलं आहे. हे फक्त केवळ श्रेय घेण्यासाठी केलेलं आहे असं आमचं मत आहे आणि त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध केलेला आहे. बिल तर पास झालेलं आहे, पण आता काय? आता तुमचा पवित्र काय राहणार आहे? आता तुमची भूमिका कशी काय राहणार आहे? नाही, या बिलामध्ये सुधारणा आणि सूचनांसह हे बिल जर मंजूर झालं तर त्याला कडाडून विरोध होईल. शिवसेना विरोध करील, वारकरी संप्रदाय विरोध करील आणि सगळे विरोध करतील. एवढ्या दरम्यान काही वारकरी जे नेते आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? त्यांच्याकडनं काही मेसेज आला आहे? त्यांचं हे म्हणणं आहे की आमच्या ज्या काही धार्मिक कार्यक्रम आहेत, आमच्या प्रथा परंपरा आहेत, आमची जी संस्कृती आहे त्याच्यावर कुठेही घाला येता कामा नये, त्याच्यावर कुठलंही दडपण येता कामा नये, त्याच्यावर कुठलीही अडचण येता कामा नये असं त्यांचंही म्हणणं आहे. परंतु या ठिकाणी कशासाठी हे म्हणजे यांच्याकडे बहुमत आहे, बहुमताच्या जोरावर हे सभागृह जर चालवत असतील तर त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे. वारकऱ्यांशी चर्चा मुख्यमंत्र्यांशी देखील झालेली होती. वारकरी नेहमी भेटायचे मुख्यमंत्र्यांशी, वारंवार गेल्या 1-2 दिवसात चर्चा झालेली आहे. ते समाधानी असल्याचं देखील वारकऱ्यांनी सांगितलेलं होतं. नाही, सगळे समाधानी कुठे आहेत? सगळ्या सूचना अजून करत होते. आज लोकांना आणखी काही सदस्यांना बोलायचं होतं, काही सूचना मांडायच्या होत्या. त्यापूर्वीच हे सभागृह हे बिल मंजूर करण्याचा अट्टाहास का करायचा? विरोधकांना बोलू न दिलं आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हा लोकशाहीचा खून आहे. हा विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. जे यांचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे यांचं तेच हे की विरोधकांना विश्वासात घेतलेलं नाहीये आणि त्यांना जे म्हणायचं होतं ते बोलू देखील दिलेलं नाही, त्यांचं म्हणणं ऐकण्यात आलेलं नाहीये. अजिंक्य, जितेंद्र, मात्र हा या संपूर्ण गोष्टीवर एक प्रश्न कायम राहतोय. सुभाष देसाई असं म्हणतायत की विरोधकांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं, विशेष करून शिवसेनेला, परंतु शिवाजीराव मोघेंनी तर असं म्हटलेलं आहे की तब्बल 90% सुधारणा करून हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. शिवाजीराव मोघे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 90% सुधारणा करून हे बिल सादर करण्यात आलेलं आहे. काय म्हणणं आहे? नाही, मग का ते 90% तर 100% का झालं नाही? त्यामध्ये का चर्चा? आज लोकांची चर्चा होती, सदस्यांना बोलायचं होतं, त्यांच्या सूचना होत्या, त्या फेटाळून मग हे बिल मंजूर करण्याचं काय कारण, काय प्रयोजन? आता बिलावर आक्षेप का बरं आहे तुमचा? जर सरकार म्हणत आहे की सूचना म्हणजे त्रुटी दूर केलेल्या आहेत, तुम्ही म्हणतायत की त्रुटी दूर केलेल्या नाहीत. नाही, अनेक सूचना त्याच्यामध्ये आहेत. जो काही दक्षता अधिकारी असेल, ज्या काही धार्मिक परंपरा, जे काही धार्मिक उत्सव आहेत, धार्मिक कार्यक्रम आहेत, त्याच्यावर त्या धार्मिक कार्यक्रमाचं पावित्र्य भंग करण्याचा विषय, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्यांचं समाधान व्हायला पाहिजे होतं आणि सगळे त्याला तयार होते. परंतु हे सरकारने आज जी काय घिसाडघाई केली ते का करण्याचं कारण काय? श्रेय घेण्यासाठीचं श्रेय त्यांनी घेऊ द्या, परंतु सर्वांच्या सूचनांचा आदर सरकारने करायला पाहिजे होता. सत्तापक्षाचं असं देखील म्हणणं आहे की केवळ विरोधासाठी विरोध म्हणून हे बिल पास केलेलं आहे आणि त्यासाठी नुसता केवळ विरोध म्हणून शिवसेना विरोध करते. नाही, बिलकुल नाही. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी हिंदू धर्मावर अन्याय होणार नाही आणि ज्या काही अशा काही दुरुस्त्या आहेत त्या घेतल्या पाहिजे. त्याच्यामध्ये हे भूमिका पहिल्यापासून स्पष्ट केलेली आहे. जे हिंदू धर्म आहे त्याची रक्षा करण्याचं जे म्हणताय एकनाथ शिंदे म्हणत आहेत की ज्या काही सूचना सुचविलेल्या होत्या त्या देखील यांच्या त्रुटी आणि ज्या सुचविलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या दूर केलेल्या नाहीयेत. अजिंक्य, नक्कीच जितेंद्र, आपण पाहतोय कशा पद्धतीने एकनाथ शिंदेंनी सुद्धा विरोध दर्शवलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिवसेना भाजपचा या विधेयकाला विरोध कायम असल्याचं आपण पाहतोय. परंतु जेव्हा विधान परिषदेत हा मुद्दा, हे विधेयक मांडलं जाणार आहे, त्यावेळेला एकूणच विरोधकांची काय व्यूहरचना असणार आहे, कशा पद्धतीनं ते या विधेयकाला विरोध करतील? शिंदे साहेब, मला सांगा की आता विधानसभेत पास झालेला आहे, वरच्या सभागृहात जाईल, तेव्हा आता शिवसेनेची किंवा विरोधी पक्षाची आता नेमकी भूमिका कशी राहणार आहे? विरोधी पक्षाने जाहीर केली सभागृहामध्ये की हे जे काही तुम्ही केलंय ते चुकीचं केलंय, त्याचा निषेध केलेला आहे. आता वरच्या सभागृहात जेव्हा होईल ना, तिकडे विरोधी पक्षाचा विरोध होईल. कशा प्रकारे आता आपली शिवसेना भूमिका मांडणार? शिवसेनेने आधी भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे. सूचना आणि सगळ्याचा विचार करून, आदर करून ह्या सगळ्या बिलामध्ये अंतर्भाव करायला पाहिजे होता. परंतु हे सगळं सुरळीत चालू असताना दुसरीकडे अशा प्रकारची घाई का करण्याचं कारण का?
यामुळे आता सभागृहामध्येच सर्व विरोधी पक्षाने निषेध केलाय सरकारचा. तर आणि त्यामध्येच एक या संपूर्ण या बिलावर भाषण करताना काँग्रेसचे आमदार बोंद्रे यांनी तुकाराम महाराजांचा खून झालाय अशा प्रकारचं भाष्य करून तमाम संत परंपरा याचा अपमान केलाय, संत तुकारामांचा अपमान केलाय, तमाम महाराष्ट्राचा अपमान केलाय, वारकरी संप्रदायाचा अपमान केलाय. त्यावरही सगळ्यांनी निषेध केलाय की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना नाहीये. एकनाथ शिंदे यांचं असंच म्हणणं आहे की आता देखील त्यांचा या बिलाला विरोध होता, त्यांना विश्वासात न घेता हे बिल पारित करण्यात आलेलं आहे. मात्र वरच्या सभागृहात देखील आता शिवसेनेचा जो आहे तो विरोध कायम राहणार आहे. अजिंक्य. नक्कीच धन्यवाद जितेंद्र. ही संपूर्ण चर्चा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केल्याबद्दल आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती दिल्याबद्दल वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत. आपण पाहतो एकनाथ शिंदेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की एकूणच फसवणूक विरोधकांची झालेली आहे, सुधारणा मंजूर करण्यात आल्याचं शिवाजीराव मोघेंनी सुद्धा म्हटलं. 90% सुधारणा मंजूर झाल्याचं त्यांनी म्हटलं. मग बाकीच्या 10% सुधारणा मंजूर का केल्या गेल्या नाहीत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सर्वप्रथम जे महाराष्ट्रासोबत बातचीत केली, काय बोललेत ते पाहूया. हो नाही म्हणता म्हणता प्रचंड विरोधानंतर विधानसभेमध्ये जादूटोणा विधेयक मंजूर झालेलं आहे आणि सुरुवातीपासून हे बिल आणणार असं म्हणणारे शिवाजीराव मोघे सामाजिक न्यायमंत्री आपल्यासोबत आहेत. मोघे साहेब, सर्वात आधी अभिनंदन आपलं की सुरुवातीपासून आपण या बिलाच्या मागे होतात. आता बिल पास झाल्यावर कसं वाटतंय? नाही, सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्याचा अतिशय आनंदच होईल. आणि आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो यांनी सुद्धा अतिशय आग्रहाने सांगितले की अशा प्रकारचं बिल आणलं. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, विरोधी पक्षामधले जे सजेशन आले माझ्या माहितीवर आणि त्यांचे सजेशन आणि आमच्या ट्रेझरी बेंचकडून म्हणजे आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून जेवढ्या सजेशन आल्या त्याच्यातल्या माझ्या माहितीवर 90% सजेशन सुधारणा आपण मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे बिल जे अतिशय स्मूथ होईल आणि मला वाटतं या राज्यातलं एक ऐतिहासिक आहे, देशाने सुद्धा अनुकरण करावं अशा प्रकारचं बिल आहे. या बिलाचं एकच वैशिष्ट्य आहे की जे पिढ्यानपिढ्या दबलेली माणसं आहेत, गरीब आहेत, लहान वस्त्यामध्ये राहतात, अशिक्षित माणसं आहेत, या माणसाला सगळ्यात मोठा न्याय याच्यामध्ये मिळणार आहे. पण नुसता कायदा करून चालणार नाही, तर याची चळवळसुद्धा होणं आवश्यक आहे. जोपर्यंत चळवळ होणार नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात याचं काम होऊ शकत नाही असा प्रकारचा माझा विश्वास आहे. पार्टीचा जो मुद्दा होता त्याबाबत काय एकूण चर्चा झाली? हे थर्ड पार्टीचं जर कॉम्प्लिकेशन होईल म्हणून सध्या आपण त्यांना थर्ड पार्टीनं माझं कुटुंब मान्य केलेलं आहे. काही मित्रांनी सांगितले की जो अफेक्टेड आहे त्यांचंच घ्या, पण त्याच्यात एक मध्य मार्ग असा काढला की कुटुंब जे आहे, कुटुंबाची व्याख्या आपल्याकडे आहे, ती आता गोष्ट मान्य करण्यात आली. स्ट्रॉंग बिल जसं तुम्ही विचार केला तसं स्ट्रॉंग बिल आहे की याच्यातलं पूर्ण जीस निघून गेला असं वाटतं? नाही, अहो बिलच आहे, न्याय. आता असा आहे, बरेचसे याच्यामध्ये वादविवाद आहेत, पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की इंडियन पिनल कोडला गोष्ट सिद्ध करावं लागते, उद्देश सिद्ध करावा लागतो. तर त्याला सिद्ध करायला फार वेळ लागतो, म्हणून याच्यामध्ये एक मीडिया आहे. आणि बरेचसे लोक म्हणतात की नाही याच्यामध्ये तुमची आता 7च वर्ष आहे आणि नरबळी मरत असते ना, पण त्याच्यामध्ये असं आहे की कोणताही कायदा, स्पेशल कायदा जो आहे त्याला बाकीचे कायदे लागू होतातच. ॲट्रॉसिटीमध्ये समजा मर्डर झाला 302 लागत नाही का, तसं याच्यामध्ये 302 हा त्याच्यातला गैरसमज तो सुद्धा या माध्यमातून निघून जाईल असं मला वाटतं. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून याच्यावर सगळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ताणतणाव सुरू होता, कायदा येतो की नाही असं होतं, परंतु विधानसभेत एकमताने हा कायदा मंजूर झालेला आहे. थर्ड फ्रंटच्या पार्टीच्या बाबतीत अजूनही विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु हा कायदा कठोर आहे असं सामाजिक न्यायमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दिनेश सातपुतेसह प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, नागपूर. शिवाजीराव मोघेंनी तरी म्हटलेलं आहे की 90% सुधारणा केलेल्या आहेत. विरोधकांनाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र एकूणच या संपूर्ण विधेयकाबाबत गृहमंत्री RR पाटील यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत कोरटकर यांच्याशी पाहूया. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जादूटोणा बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी राज्याचे गृहमंत्री RR पाटील साहेब आहेत. आबा, हे सांगा की अनेक वर्ष हा प्रलंबित होतं, शेवटी विधानसभे मंजूर झालं, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेने एक पुरोगामी बिल पारित केले. नवा कायदा होत असताना मी कायद्याच्या बाबतीत इतकंच सांगेन की जोपर्यंत कायद्याला जनमताचं समर्थन मिळत नाही तोपर्यंत कायद्याचा प्रभावी अंमल आणि वापर हा होत नसतो. म्हणून विधान परिषदेने कायदा करून विधानसभेने जसं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय तसं यापुढच्या काळामध्ये
जे पुरोगामी कार्यकर्ते आहेत त्यांना लोकजागृतीचं खूप मोठं काम या बाबतीत करावं लागेल। आज या कायद्याच्या बाबतीमध्ये जे बोललं जातंय, ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या केवळ राजकीय दृष्टीनं। हा संपूर्ण कायदा आणि त्याचं प्रारूप बघितल्यानंतर तिथं कुणाच्याही श्रद्धा, धार्मिक भावना यांना कुठेही ठेच पोचणार नाही आणि अनावश्यक पोलिसांचा हस्तक्षेप कुठेही होणार नाही, हे इतकं स्पष्टपणाने कायद्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला असताना आज कायद्याबद्दल केवळ राजकीय दृष्टीतनं गैरसमज पसरवले जात आहेत। हे सगळं कायद्याचं प्रारूप बघितल्यानंतर आत्तापर्यंतच्या साधू संतांनी केलेले चमत्कार असतील, मांडलेली मतं असतील किंवा त्याचबरोबर धार्मिक पदयात्रा असतील, वाऱ्या असतील, दिंड्या असतील, पूजा असतील, याला कुठेही अडचण येणार नाही आणि तो गुन्हा ठरणार नाही। एक स्वयंस्पष्ट कायदा आहे। आता ह्याचा आणखी प्रचार करणं हे आवश्यक आहे की ज्यामुळं काही लोकांनी जाणीवपूर्वक या कायद्याबद्दल जे गैरसमज निर्माण केलेले आहेत ते दूर होतील। शासनसुद्धा या कायद्याबद्दलचे जे गैरसमज लोकांच्यामध्ये पसरवले जात आहेत, जाणीवपूर्वक राजकीय हेतूने पसरवले जात आहेत, त्यासाठी आवश्यक स्पष्टीकरणं दिली जातील आणि माझी खात्री आहे की या कायद्याचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही। त्याचबरोबर कोणाच्याही धार्मिक भावना, श्रद्धा यांना अडचण येणार नाही। आपण नरबळीचे प्रकार महाराष्ट्रात अनेकदा झाले, हे रोखण्यासाठी याचा प्रयत्न होईल का? आणि थर्ड पार्टीचा जो मुद्दा उपस्थित झाला होता त्या संदर्भात काय वाटतं? आता एखादा कायदा केल्याने सगळे प्रकार आपोआप संपुष्टात येतात असं नाही आहे। आता एखाद्याने एखाद्याचा खून केला तर 302 कलम लागतं, त्या संदर्भामध्ये आपला कायदा आहे। तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये 2900 खून होत आहेत, म्हणून हा कायदा आणखी प्रभावीपणाने लोकांच्यामध्ये जायचा असेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने सामाजिक परिवर्तनाचं एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर सरकारने सुद्धा आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी सुद्धा खूप जनजागृती करण्याची आवश्यकता आहे। अनेक वेळा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा काही लोकांच्याकडून घेतला जातो। त्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणं, शिक्षण वाढवणं, अशा ज्या चुकीच्या कल्पना आहेत त्याबद्दल जागृती करणं हा सुद्धा एक उपाय आहे। पण अनेक वेळा कायदा करण्याने सुद्धा अनिष्ट प्रथा संपुष्टात आलेली आहेत। सतीच्या विरोधात ज्यावेळी कायदा केला त्यावेळी अनेकांचा विरोध होता, पण पहिल्यांदा आपण कायदा केला आणि मग सामाजिक परिवर्तन, सुधारणा आपोआप होत गेली। कधी सामाजिक सुधारणा अगोदर आणि नंतर कायदा, का कायदा अगोदर नंतर सामाजिक सुधारणा, हे वादाचे विषय असू शकतात, पण या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत। आपण पाहिलं की कायदा झालेला आहे, परंतु जोपर्यंत समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे कायद्याबद्दल आणि नंतर हे जे अनिष्ट रूढी परंपरा आहे, ज्या नरबळीचे प्रकार आहेत, ते नक्कीच या कायद्यानंतर याचा वचक बसेल आणि महाराष्ट्रात ह्या गोष्टी होणार नाही। दिनेश सातपुतेसह प्रशांत कोरटकर, जय महाराष्ट्र, नागपूर। तर ही एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत केली होती गृहमंत्री आर पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत कोरटकर यांनी। आर पाटलांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की लोकजागृती करावी लागणार आहे या संपूर्ण विधेयकाबाबत। काही गोष्टी गैरसमजाने मुद्दामून पसरवल्या जात आहेत। या कायद्याबद्दल बरेच गैरसमज पसरवले जात आहेत आणि हे गैरसमज कदाचित राजकीय हेतूने प्रेरित सुद्धा असू शकतात, परंतु त्या संदर्भातली स्पष्टीकरणं वारंवार सरकारकडून दिली जातील। परंतु शिवसेनेचा मात्र या संपूर्ण विधेयकाला विरोध कायम आहे। सरकारनं बहुमताच्या जोरावर विधेयक संमत करून घेतल्याचंही म्हटलं गेलेलं आहे। कायद्यात नेमक्या काय काय सुधारणा केल्या, कोणत्या त्रुटी दूर केल्या याबाबत सरकारनं विरोधकांना काहीही माहिती दिली नाही, असा आरोप शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलाय। विधानसभेत सभागृहात नेमकं काय घडलं त्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते, गटनेते आहेत सुभाष देसाईजी। सुभाषजी, मला सांगा की नेमकं काय झालं होतं? तुमचा विरोध होता, काही त्रुटी आहेत कायद्यात असं तुमचं म्हणणं होतं, काय? 2 दिवसापूर्वी या जादूटोणा आणि नरबळी विधेयकाची चर्चा विधानसभेत सुरू झाली आणि त्या चर्चेमध्ये सदस्यांनी भाग घेतला। आम्ही सुद्धा आमच्या अनेक सूचना, सुधारणा दिल्या आणि नंतर सरकार पक्षाकडून सांगण्यात आलं की आम्ही या सुधारणांचा स्वीकार करू असं सांगण्यात आलं। आज सकाळपर्यंत असं झालं, म्हटलं कोणत्या सुधारणा स्वीकारता येते तरी आम्हाला सांगा। ते म्हणाले आम्ही तुम्हाला सांगू, पण तसं काही न सांगता सुधारित प्रारूप काय आहे विधेयकाचं ते आमच्याकडे न देता त्यांनी बहुमताच्या जोरावर आज विधेयक मताला टाकलं आणि संख्याबळ त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी ते मंजूर करून घेतलं। हे सरळ हा एक प्रकारचा धोका आहे। याचं कारण असं की आमचं सहकार्य पाहिजे असं सरकार म्हणत होतं एका बाजूला, आणि दुसरीकडे त्यांनी फटकन एक विधेयक मंजुरीला टाकून मतं मिळवली आणि मंजूर करून घेतलं।
परंतु हे योग्य नाही. याचं कारण आमच्या ज्या सुधारणा होत्या त्या जनहिताच्या होत्या. अनेक असे धार्मिक विधी असतात, पूजा परंपरा असतात की ज्यांना बाधा येऊ नये. वारकऱ्यांनी अनेक सूचना केल्या होत्या चांगल्या. सेव्हिंग क्लॉज त्याच्यामध्ये टाका म्हणून सांगितलं होतं. तो टाकलाय की नाही कसं कळणार आम्हाला? आणि ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना आज या सरकारनं ठोकरून लावलेल्या आहेत. त्याचं फळ त्यांना भोगावं लागेल. जर तशा आमच्या सूचना मंजूर केल्या असतील तर आमच्या हातात ठेवल्या पाहिजेत ना, सांगायला पाहिजे एवढ्या सूचना मंजूर केल्या, एवढ्या नाही केल्या की 100% मंजूर केल्या, हे तरी सांगायला पाहिजे होतं. असं काहीच केलेलं नाही. अंधारात ठेवून एक प्रकारे अशा प्रकारचा हा जो कारभार केलेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. सभागृहात निषेध केलेला आहे. मी याही ठिकाणी निषेध करतो. बिलकुल स्पष्ट केलेलं नाही. कोणत्या त्रुटी कमी केल्या हे न सांगता अशा प्रकारे जर हडेलहप्पीचा कारभार होणार असेल तर तो लोकांना त्रासदायक ठरेल. एक पुरोगामी विधेयक आणायचं होतं तर आमची सूचना होती की जॉईंट सिलेक्ट कमिटी, संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक द्यावं. त्यावर सर्व पक्षाचे आमदार बसून त्यांनी त्याच्यावर अगदी छाननी त्याची केली असती आणि एक अचूक निर्दोष असं विधेयक सभागृहात आलं असतं की ज्याला एकमताने, बहुमत कशाला, एकमताने सर्वांनीच पाठिंबा दिला असता आणि आपल्याकडे एक इतिहास घडला असता. परंतु ती संधी महाराष्ट्र सरकारने, काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आज गमावलेली आहे आणि जनतेच्या रोषाला ते पात्र झालेले आहेत. इथून पुढे ह्या कायद्याचं निमित्त करून जर अन्याय होणार असेल आणि जर असे काही प्रकार घडले तर शिवसेना, भाजप आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून त्याचा मुकाबला करू. तर हे जे विधेयक होतं आज जे पास झालेलं आहे त्यात ज्या काही त्रुटी होत्या त्या काही कोणत्या कमी केल्या त्या अजूनपर्यंत विरोधी पक्षाला सांगितलेलं नाही आहे सरकारने आणि त्यामुळे आता हा कायद्याच्या जो पास झालेला आहे त्याचा विरोधच आहे असंच देसाई यांचं म्हणणं आहे. आणि यानंतर थेट जाणार आहोत नागपूरमध्ये. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्यासोबत नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर आहेत. जितेंद्र, काय त्यांना अधिक विचारता येईल या संदर्भात? कारण आता हे विधेयक विधानसभेत तरी मंजूर झालेलं आहे, विधान परिषदेकडे आता हे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांची नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मुक्ता दाभोळकर आहेत. सर्वप्रथम की हा कायदा आज विधेयक जे आहे ते पास झालेलं आहे, काय प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया? ही खूप आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झालेला आहे आणि विधान परिषदेमध्ये देखील सोमवारी तो होणार आहे असं आश्वासन दिलेलं आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील या सर्वांचं मी अभिनंदन करेन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आणि मला वाटतं महाराष्ट्राची जनतेची देखील हीच भावना असेल. काय वाटतं, कारण मुळात जो कायदा होता त्यात बरेच अमेंडमेंट करण्यात आले, बरेच बदल करण्यात आलेले आहेत. आता जो कायदा पास करण्यात आलेला, कायद्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे त्यानुसार तुम्ही संतुष्ट आहात काय? जो आज कायदा पास झालेला आहे त्याचा अजून ड्राफ्ट मी बघितलेला नाहीये, त्यामुळे त्याविषयी मी आत्ता काही प्रतिक्रिया व्यक्त करू शकणार नाही. परंतु जो वटहुकूम निघालेला होता तो वटहुकूम हा अशाच भूमिकेतून निघालेला होता की किमान इथून आपण सुरुवात करू आणि ज्या गोष्टींच्या बद्दल कोणाचंच दुमत असण्याची शक्यता नाही या गोष्टींच्या पासून आपण जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात करू. प्रत्यक्ष हा मसुदा बघितल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणं शक्य होईल. एक असंही बोलण्यात येत आहे किंवा असंही सांगण्यात येत आहे की दाभोळकरांच्या हत्येला इतके दिवस उलटून झालेले आहेत, जनक्षोभ जो उसळलेला होता तो शांत करण्यासाठी सरकारने हा घाईगडबडीत आणि घिसाडघाईत कायदा पास करून घेतला. नाही, घाई गडबडीत हा कायदा पास करून घेतला असं मला वाटत नाही, कारण गेली 18 वर्ष हा कायद्याची प्रक्रिया चालू होती आणि याविषयी सर्व प्रकारच्या चर्चा याआधी घडलेल्या आहेत. आतापर्यंत त्या घडत होत्या, त्यामध्ये वारकऱ्यांशी बोलून झालेलं आहे, संयुक्त चिकित्सा समितीकडे हा कायदा पाठवून झालेला आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये जी काही शंका होती त्या शंकेला प्रत्येक उत्तर दिल्यानंतरच हा कायदा पास झालेला आहे. मला असं वाटतं की मारेकरी पकडणं ही एक अर्थातच तितकीच महत्त्वाची आणि स्वतंत्र गोष्ट आहे आणि ती करायला शासन अर्थातच कटिबद्ध आहे. मात्र आता एवढे दिवस उलटून झालेले आहेत, 100 दिवसापेक्षाचा अधिक कालावधी झालेला आहे. तो एक जनक्षोभ होता, तो कुठेतरी दाबण्यासाठी सरकारने हे लवकरात लवकर हा कायदा अंमलात आणलेला आहे. नाही, लवकरात लवकर आणलाय असं आपल्याला म्हणताच येणार नाही, कारण डॉक्टरांच्या खून झाल्यानंतरचं हे पहिलं विधिमंडळ अधिवेशन आहे आणि वटहुकूम निघाल्यापासून 6 महिन्यामध्ये त्याचं कायद्यात रूपांतर होणं गरजेचं असतं. त्यामुळे या अधिवेशनामध्येच हा कायद्यात रूपांतरित होणं गरजेचं होतं.
शिवसेनेने याला पूर्णपणे संमती दर्शवलेली नाहीये. त्यांना कुठेतरी अंधारात ठेवून हा कायदा पास केल्याचा शिवसेनेतर्फे बोलल्या जात आहे. काय मत आहे तुमचं? नाही तर त्यांचं मत आहे, त्यांनी त्यांचं मत काय आहे ते त्यांना विचारा. एकंदरीत जो कायदा झालेला आहे आणि जो विधेयक पास झालेला आहे, तुम्ही संतुष्ट आहात? मी तुम्हाला म्हटलं तसं कायदा झाला या गोष्टीबाबत आम्ही निश्चितच संतुष्ट आहोत. प्रत्यक्ष त्याच्यातल्या काय तरतुदी आहेत हे अजून मी स्वतः बघितलेलं नाहीये, कारण आत्ताच नुकताच तो कायदा पारित झालेला आहे. तो बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की हा मग आता इथे झालेला आहे, वरच्या सभागृहात अजून तो व्हायचा आहे. काय अपेक्षा आहेत वरच्या सभागृहात? नाही, वरच्या सभागृहामध्ये देखील तो कायदा पारित होईल अशीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला वाटतं की ते नक्कीच होईल. मुक्ता दाभोळकर यांचं असंच म्हणणं आहे की जो आता विधानसभेत जो कायदा विधेयक जे पास झालेलं आहे ते वरच्या सभागृहात देखील अशाच प्रकारे विधेयक पास होईल आणि जो दाभोळकरांची जी एक इच्छा होती ती कुठेतरी इथे पूर्ण झाल्याचं एक त्यांना समाधान होत आहे. अजिंक्य, जितेंद्र, आपण या संपूर्ण गोष्टीबद्दल चर्चा करतोय. दोन प्रश्न या अनुषंगाने येत आहेत. आर पाटलांनी मगाशी प्रतिक्रिया अशी दिली होती की या संदर्भात राजकीय हेतून गैरसमज पसरवले जात आहेत. त्याचबरोबर जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पुरोगामी कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांवर आता लोकजागृती करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे असंही त्यांनी म्हटलंय. तर आता यापुढे मुक्ता दाभोलकर आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीनं या संपूर्ण विधेयकाच्या कायद्याच्या जनजागृतीसाठी काम करतील, काय त्यांना सांगता येईल या संदर्भात? पण आर पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की विधेयक पास झाल्यानंतर जे आता सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कुठे आता समाज जागृतीचा एक भार पडलेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? नाही, हे महत्वाचंच आहे अगदी, की फक्त कायदा करून समाज बदलत नाही हे आम्हाला निश्चितच माहिती आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये समाज जागराचं काम अव्याहतपणे करत आहे आणि समाज प्रबोधनाचं काम आणि कायदा ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्र वापर करूनच समाज बदलेल. आणि या कायद्याचा अधिकाधिक समाज पुढे जाण्यासाठी समितीचे कार्यकर्ते निश्चितच सकारात्मक उपयोग करून घेतील. कायदे अगोदर पण होते, कायदे आहेत, अस्तित्वात पण आहेत. हा एक कायदा आल्यानंतरच या ज्या काही अघोरी प्रथा आहेत किंवा हे थांबेल असा कुठपत आणि कितपत विश्वास वाटतोय तुम्हाला? मी तुम्हाला आत्ताच म्हटलं त्या पद्धतीने या विषयावर निश्चितपणे काही कारवाई करता यावी असा कायदा आजपर्यंत अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या कायद्याच्या रूपाने अशी आपल्याला एक हत्यार मिळालेला आहे की ज्याचा वापर करून आपल्याला जादूटोणा, नरबळी किंवा इतर अनिष्ट अमानुष प्रथांच्या विरोधी काम करता येईल. कायदा स्वतःहून तर अर्थातच चालत नाही, तो आपण वापरावा लागतो. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले हजारो कार्यकर्ते आहेत आणि ते अशा पद्धतीच्या एका साधनाची वाट बघत आहेत की ज्याचा उपयोग त्यांना याविषयीच्या विषमतेविरुद्धच्या, शोषणाविरुद्धच्या लढाईत होऊ शकेल आणि त्यामुळे या कायद्याचा ते निश्चितच सक्षमतेने वापर करतील. अजिंक्य, तर मुक्ता दाभोलकर यांचं असंच म्हणणं आहे की जो आता कायदा अस्तित्वात आलेला आहे मात्र तो कायदा वेळोवेळी कशा प्रकारे वापरात यावा त्या देखील समाज जागृतीचं काम जो अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे ते कायम ठेवणार आहे. अजिंक्य, नक्कीच जितेंद्र, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, तो म्हणजे आर पाटलांनी असंही म्हटलं होतं की राजकीय हेतून या विधेयकाच्या विरोधात गैरसमज पसरवले जात आहेत. आता हे गैरसमज पसरवले जाऊ नयेत याची काळजी, याची खबरदारी सरकार घेणार आहे. त्याच पद्धतीनं या संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही धर्माच्या कोणत्याही गोष्टीवर हस्तक्षेप होणार नाही सरकारकडून, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. तर त्या संदर्भात मुक्ता दाभोलकरांचं काय म्हणणं आहे? सरकार गृहमंत्र्यांचं असंही म्हणणं आहे, ते नुकतेच जय महाराष्ट्राशी बोललेत की आता जो हा कायदा झालेला आहे त्याबाबत जे काही गैरसमज आहेत त्या पसरवण्याचा देखील कुठेतरी प्रयत्न होऊ शकतो. काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला आपण निश्चितपणे शांतपणाने जे काही खरं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवत राहिलं पाहिजे. यानंतर शासनाने देखील या संदर्भामध्ये स्वतः भूमिका घेतली पाहिजे की त्यांची जी काही शासनाची ताकद मोठी असते त्यामुळे त्याचा वापर करून या संदर्भातले लोकांच्या मनातले गैरसमज आपण सर्वांनी मिळून दूर केले पाहिजेत. सर्वांनी मिळून हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सरकारच्या वतीने जसं करण्यात येईल तशाच प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे तिच्या वतीने देखील अशाच प्रकारचे प्रयत्न केले जातील असं मुक्ता दाभोळकर यांचं म्हणणं आहे. अजिंक्य, नक्कीच मुक्ता दाभोलकर यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे विधानसभेत हे विधेयक मंजूर झाल्याचं. जितेंद्र, संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याचबरोबर मुक्ता दाभोलकर यांचेही आभार जय महाराष्ट्राची ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेतो या बुलेटिनमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. कुणी या विचारांचं, कुणी त्या विचारांचं,
विचारांचाच गदारोळ हरवतंय सत्य निखळ मांडतं जय महाराष्ट्र जसं घडतं तसं थेट नसते कसली भेसळ फक्त स्वार्थाचे काही निर्णय होत आहेत का जनतेच्या हिताचे निर्णय होत नाही आहेत का नसतो भलताच मेळ दुसरीकडे कुठेतरी तुमच्या पक्षावर अशा प्रकारे जातीय दंगली भडकवण्याचा आरोप सुद्धा केला जातो जनतेच्या नजरेतून वेध प्रत्येक प्रश्नाचा खुपसे साखर कारखाने आता सरकारमधले असलेले जे काही मंत्री आहेत त्यांच्याच हातामध्ये आहेत यावेळी त्याच्या दबंगिरीला एक सर्वसामान्य कोळी कुटुंब बळी पडलेला आहे अचूक नाही आक्रस ताळेपणाला स्थान नाकाबंदी असताना जर अशा पद्धतीने हत्या होत असेल पोलीस करत काय होते लाखो लिटर पाणी वाया जात आहे पण आक्रमकता हाच स्थायी भाव तुम्ही कॅमेराला हात नाही लावू शकत फक्त मला कारण सांगा जे जकात नाक्यात इथून जे पैसे घेतले जातात ते कसले पैसे आहेत 7पंचायतींच्या तालिबानी प्रवृत्तीचं वास्तव वारंवार समोर येत आहे यापुढेही दहशतवाद्यांशी लढताना पोलिसांना ओमेन सारखं मनोबल